तोपर्यंत आपण बोलू. उद्या एक एक टप्पा क्लिअर करू आपण. आता आपल्याकडे वेळ आहे, नो प्रॉब्लेम. इकडे लक्ष द्या. तर मी असं सांगेल की एक चांगली संधी होती आपल्याला ॲक्च्युली आत्ता एक हे करण्याची की नाशिकमधल्या ताईंनी रुबिक क्यूब शिकून घ्यायला पाहिजे होतं ॲक्च्युली. आत्ता एक जेव्हा आपण 5 दिवसाचा कॅम्प ठेवला होता तेव्हा, आणि त्याच्यामध्ये काही मुलांनी 7-8 मुलांना त्याची एक्झाम द्यायची होती. ती पण एक्झाम आपण आज घेतली, कारण त्या ग्रुपमध्ये तुम्ही असाल रोहिणीताई, तर तुम्हाला समजलं असतं. तर त्या मुलांनी पण छानपैकी 1 मिनिटाच्या आत पण काही मुलांनी केलं, काही मुलांना 3 मिनिटं लागले, पण त्यांनी पण छान शिकले आणि त्यांनी जस्ट थोडीशी टेस्ट दिली. आपण आपल्या टीचर सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये त्यांना पण मुलांना आपण त्यांच्या ट्रॉफीज वगैरे देणार आहेत, ज्या मुलांनी केलं त्यांनासाठी. बाकी काय आपण इट इज नॉट कंपल्सरी. शिकवलं आपण 50-60 मुलांना. काही पालक शिकले आणि त्यातले काही मुलं, 7-8 मुलांनी एक्झाम दिली, त्यात की आपण सोडून ॲज लाईक कॉम्पिटिशन. आपण काही कुठलं. ओके. सो उद्यापासून आपण एक, मला असं वाटतं की मल्टिप्लिकेशन हा जो टास्क, इकडे लक्ष द्या, की 3 डिजिट बाय 3 डिजिट, 4 डिजिट बाय 4 डिजिट पर्यंत एवढं खूप झालं. हा एवढाच टास्क असतो. की इकडे लक्ष द्या, आपण 2 डिजिट बाय 1 डिजिट शिकलोय. तर मला वाटतं उद्या आपण 2 डिजिट बाय 2 डिजिट शिकूया. चालेल ना? किंवा मग 1 डिजिटचं पहिले क्लोज करू. सॉरी, मला असं वाटतं की 1 डिजिट बाय 1 डिजिट आपण शिकलो, 2 डिजिट बाय 1 डिजिट शिकलो, म्हणजे 99चे टेबल. उद्या लगेच आपण 900 पर्यंतचे टेबल शिकू, नंतर 4 डिजिट बाय 1 डिजिट शिकू. क्लिअर आहे? म्हणजे 1 डिजिटचा चॅप्टर क्लोज करू. पुन्हा परत मग 2 डिजिट बाय 2 डिजिट, 3 डिजिट बाय 2 डिजिट, 4 डिजिट बाय 2 डिजिट, 2 डिजिटचा एक चॅप्टर क्लोज करू. आणि नंतर मग पुन्हा परत 2 डिजिट बाय 3 डिजिट झालं की मग पुन्हा परत 3 डिजिट बाय 3 डिजिट, 4 डिजिट बाय 4 डिजिट. हे जे चॅप्टर आहेत, असे सर्व जेवढे मल्टिप्लिकेशनचे कन्सेप्ट आहेत, जे काही अबॅकसमध्ये आपण व्हिज्युअल टेक्निकने सॉल्व्ह करू शकतो, फिंगरिंगने करू शकतो. फिंगरिंगचं राहून गेलं होतं मला सांगायचं तुम्हाला, इकडे लक्ष द्या. फिंगरिंगचं एखादा तुमच्याकडे नोटबुक पेन असेल तर बाकी ताई लोक येत आहेत तोपर्यंत लिहा एखादं कॅल्क्युलेशन. लिहा सर्वजण कॅल्क्युलेशन. ओके, कुठलं पण एखादं. एक जस्ट म्हणजे ना, मला गरम होते, मी फक्त फॅन ऑन करून घेतो. हां, कारण माझ्या लक्षात मी एक फॅन वापरत नाही. 2 मिनिट. ओके. सो कुठला तरी एक आपण घेऊया. 68 4 प्लीज इकडे लक्ष द्या. आता सुरुवातीला आपण नवीन आहोत आणि लगेच 68 4 आपल्याला व्हिज्युअलाइज नाही होत. पण इकडे लक्ष द्या, प्लीज 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 इकडे लक्ष द्या सर्वजण. प्लीज 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 इकडे लक्ष द्या. 68 4 तुम्ही लिहिलं, इकडे लक्ष द्या. 6 आणि 4 कडे जर मी विचार केला ना, तर मला 240 दिसला पाहिजे. इकडे लक्ष द्या. 6 4 इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या. थोड्या वेळात तुमचा विचार करण्याची थोडीशी मी पात्रता चेंज करतो. इकडे लक्ष द्या. 6 आणि 4 कडे बघितलं, इकडे लक्ष द्या. 6 आणि 4 कडे बघितलं तर मला काय दिसतो, 24 दिसतो. इकडे लक्ष द्या. पण तो जो जो 4 आहे ना, 24, हा 4 10च्या रॉडवर जातो. अग्री विथ मी? लक्ष द्या सर्वजण, मी काय सांगतोय. 68 4 मी जर 6 आणि 4 कडे बघितलं, तर मला जो 4 आहे तो 10च्या रॉडवर दिसतो, म्हणजेच मला आन्सर दिसतंय 240 दिसतंय. इकडे लक्ष द्या. आणि पुन्हा जर मला आता 240 दिसत असेल, आता मी 8 आणि 4 कडे बघितलं तर मला 32 दिसतोय. इकडे लक्ष द्या. काय दिसतंय मला? 32. मग इथं मला हा मी असा करून ठेवलेला आहे. इथं इथं शेजारी 100चा रॉड आहे. 240 हे मला दिसतंय. दिसतं पण आहे. पण जर बोटांवर करायचं असेल तर प्लीज लक्ष द्या. हा माझा लेफ्ट हँड आहे. सर्व लेफ्ट हँडवर 40 करून घ्या. 40 करून घ्या. 40 करून घ्या. बोटांवर कशी अबॅकस टूल बनवायची. आणि सहज मुलांना इकडे 200 सांगितलं की 200 दिसतो. 240 झाला. कारण 24 म्हणजे 6 4 24, 4 हा 10च्या रॉडवर. आता 8 4 32 दिसतो. इकडे लक्ष द्या. 32 म्हटलं की इथं 30 करायचं आहे मला. आणि लगेच आपल्याला 30 माहिती आहे. 30 माहिती आणि युनिट रॉडवर 2 माहिती. युनिट रॉडवर 2. So what is the answer? Answer is the 272.
लक्षात येतं काय सांगतोय? लिहून टाका, त्याचा आन्सर लिहून टाका. 272. बघा, मुलं खूप क्विकली करतात. नेक्स्ट, 96 सिक्स जा. जे काय मनात येतं ते लिहू आपण, असं काही नाही. 96 सिक्स जा. झालं असेल लिहून तर लक्ष द्या माझ्याकडे, पहिले समजून घ्या. व्हिज्युअलायझेशन टेक्निक आपण समजून घेऊ. प्लीज प्लीज लक्ष द्या. 96 सिक्स जा. आता 9 आणि 6 कडे बघतोय ना आपण. पुन्हा परत लक्ष द्या, 9 आणि 6 कडे बघतोय ना, तेव्हा पुन्हा परत 9 वन जा 9 टू जा जर करायची वेळ येत असेल तर तुम्ही पण 100 वेळा टेबल लिहून काढा. 9 आणि 6 कडे बघितलं की मला 54च दिसला पाहिजे. बोला सर्वजण. 9 आणि 6 कडे बघितलं तर मला काय दिसला पाहिजे? 54. पण याच्यातला पण जो 4 आता आलेला आहे नेमका योगायोगाने, तो 4 कुठल्या रॉडवर येणार? 10च्या रॉडवर येणार. पुन्हा परत 4 10च्या रॉडवर येणार. म्हणजे 540 मला दिसतोय. दिसतोय, इमॅजिनेशन म्हणतात त्याला, इमॅजिनेशन. आणि पुन्हा परत मला 6 6 जा. लक्ष द्या, 6 6 जा, पुन्हा परत इथं 36 झाला. पुन्हा परत 36 साठी, 30 साठी -2 +5 30 साठी, आणि लास्टला काय आला? 6 आला. सो आन्सर काय दिसतंय? प्लीज इकडे लक्ष द्या. 576 दिसतोय आन्सर. लिहून घ्या, आन्सर लिहा. तुम्हाला असं वाटलं की अबॅकस टूलवर, ओके ना, 576 लिहून घ्या. ओके. आता पुढचा पण टेबल घेऊ आपण. 88 नाईन जा. लिहा, 88 नाईन जा. जे काही डोळ्यासमोर येते त्याचा मुद्दाम आपण कुठलाही टेबल बनवता येतो, म्हणून आपण जर सांगतोय. मल्टिप्लिकेशन फास्ट मुलांना आहे का तो? हे बघा, 8 9 जा 72. काय दिसतंय मला? लक्ष द्या. किती सोपा आहे, खूप सोपा आहे. खूपच सोपा आहे हा टेबल. ताई तसा नाही हो वाघमोडे ताई, इकडे लक्ष द्या. हा, त्यांनी ऑलरेडी फायनल उत्तर करून टाकलं. फायनल उत्तर पण सोडून टाकलं त्यांनी. आता लक्षात आलं. त्यांनी 792 डिक्लेअर करून दिलं उत्तर काय आहे ते. तर मला आता लक्षात आलं. खूप हुशार आहे तो आमच्या वाघमोडे ताई. इकडे लक्ष द्या. 72. 7 हा 100च्या रॉडवर गेला आणि 2 हा 10च्या रॉडवर गेला. आणि पुन्हा परत 8 9 जा 70 आणि 2. बघा आन्सर काय? 792. लक्षात आलं? म्हणून टेबल सुद्धा मुलं बोटांवर बनवू शकतात. शिकवता येईल? लक्षात आलं? खूप सोपं. इमॅजिनेशन. हे बघा, मी असं सांगितलं तुम्हाला, की या जगामध्ये, मुद्दाम तुम्हाला पुन्हा परत सांगतो, या जगामध्ये जे जे निर्माण होतं, ते आधी व्हिज्युअलाइज करावं लागतं. आणि म्हणून आपल्याला इमॅजिनेशन, इनोव्हेशन आणि मग क्रिएटिव्हिटी, हे मी जे तुम्हाला असे 3 शब्द खूप वेळा बोलत असतो, की मुलांना इमॅजिनेशन, विचारांच्या पलीकडे पण काही गोष्टी बघायला शिकवल्या पाहिजे आपण. याला क्रिएटिव्हिटीचा, याला म्हणतात ना कल्पकता. कल्पकता, बुद्धिशक्ती वापरावी लागते. आणि जर एवढं तरी मुलांना आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं, की त्यांना पण मर्यादेच्या पलीकडे, मला कोणीतरी उद्या आठवण करा उद्याच्या क्लासमध्ये, की बियॉन्ड द बॉर्डर, मर्यादाच्या पलीकडेच एक उदाहरण मी तुम्हाला आधी पण बोललो होतो, मला कोणी आठवण करून दिलं नाही. पण हे मला उद्या मी तुम्हाला तुमच्यासाठी एक पझल देईल. मर्यादाच्या पलीकडे आपल्या कोण कोण ताई लोक विचार करतात, आणि त्यांना आपण एक पझल देऊ. मला आठवण करून द्या. आज कारण मी प्रेझेंटेशनमध्ये टाकलेलं नाही, नाही तर मी आज पण दिलं असतं ते लगेच. म्हणजे आहे माझ्याकडे कुठेतरी स्टोरेजमध्ये, पण मी उद्या प्रेझेंटेशनमध्ये टाकेल आणि तुम्हाला लगेच सोडवायला सांगेल, की एक छोटंसं क्रिएटिव्हिटी आहे. छोटीशी क्रिएटिव्हिटी बघूया. असे खूप सारे असतात, पण त्यातलं एक छोटंसं उदाहरण घेऊ आपण उद्या. सो ओके. अजून एक घेऊ आणि मग पुढे आपल्या रिझल्टकडे जाऊ आपण. थोडासा मी ब्लँक पेपर घेतो. माझ्याकडे जो पेपर आहे त्याच्यावर खूपच खाडाखोड झालेली आहे. एक ब्लँक पेपर घेतो आणि पुन्हा परत त्या पेपरवर 2-3 कॅल्क्युलेशन लिहितो. पटापट लिहा सर्वजण आणि मग ते तुम्ही बोटांवर सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. 38 सिक्स जा. लिहा, 38 सिक्स जा. पहिलं कॅल्क्युलेशन. उत्तरं नका लिहू. 2 नंबरचं कॅल्क्युलेशन लिहा. तुम्ही नंतर बोटाने करा. ओके. 29 फाइव्ह जा. तिसरं उदाहरण. 76 फोर जा. चौथं, फोर्थ नंबर. 84
7 जा आणि 5वं उदाहरण 33 7 जा 33 9 जा करा. 33 9 जा. पुन्हा परत चेक करून घ्या, नंतर करा शांततेत. पहिले परत बघा. एक नंबरचं कॅल्क्युलेशन 38 6 जा, 2 नंबरचं 29 5 जा, थर्ड नंबरचं 76 4 जा आणि फोर्थ नंबरचं 84 7 जा आणि 5 नंबरचं 33 9 जा. स्टार्ट. प्लीज बोटांवर करायचं. नोट ॲबॅकस टूल. गडेताई, तुम्ही मला नंतर कॉल करा क्लास नंतर. पाच कॅल्क्युलेशनला 5 चोक 20 20 सेकंद. तर मुलांसाठी मुलांचा टायमिंग सांग. मी तुमची गंमत बघितली, म्हटलं चला ताई लोक सोडवतायत, मग मीच सोडून घेतले 15 20 सेकंदात. ठीक आहे, ठीक आहे. पण करतायत तुम्ही, ते महत्वाचं आहे. ओके, झाले असेल बघा. हा, चला. दर्शना साबळे ताई, सांगा पहिल्याचा आन्सर सांगा. हम्म. 204. हा, 204. पहिल्याचं सांगितलं मी तुम्हाला, पहिल्याचं. पहिल्याचं काय, पहिलं कॅल्क्युलेशन काय लिहिलंय तुम्ही? 38. 38 multiple by 6. हा, मग 3 6 किती झाले? बोटांवर करून दाखवा मला. 3 6 18. करा ना मग. हा, 18. व्हेरी 1 गुड. 8 18. हा, व्हेरी गुड. आणि नंतर 8 6 Done, sir. Done, sir. थांबा थांबा थांबा. मला मी त्या 54. थांबा थांबा. 8 6 48. हा, मग करा 48. हम्म. 40. Sorry. 40 ना. हम्म. 4 कसा करणार? -6 plus 10. व्हेरी गुड. 8. सांगा आता आन्सर इज. 228. येतं की नाही तुम्हाला? येतं की नाही? 220. हा, गडबड लक्षात. झाले. हा, ऐका ना, गडबड काय झाली? गडबड काय झाली ते पण सांगतो. मला सर्व कळतंय. तुमचे 9च्या टेबलवर कमांड नाहीये, ही गडबड झाली. बोला बोला, खरंच मान्य 9. करा. 9 पर्यंतच्या 8 टेबलवर कमांड नाहीये. थांबा, सांगतो, ऐका. ऐकून घ्या. तुमची कमांड कशावर नाहीये सांगा? टेबल. हा, त्या नाही अंका. सर. अहो, ऐका ना ताई. ऐकून तर घ्या ना. तर ऐकलं तर तुम्हाला चेंज करता येईल की नाही? मान्य हो. करायचं. तुम्हाला त्या 3 आणि 6 कडे बघितलं की 18च दिसला पाहिजे, आणि 8 आणि 6 कडे बघितलं का 48च दिसला पाहिजे. 48.
तुम्हाला 48 नाही दिसत होता. मी परत सांगतो तुम्हाला, नाही दिसत होता तुम्हाला 48. दिसत होता का? नाही दिसत होता. मान्य करा. म्हणून तुमचा आन्सर चुकलं. हा, हे लक्षात ठेवा. काही प्रॉब्लेम नाही. शुभांगीताई, दुसऱ्याचं डन दुसऱ्या सर. हा दुसऱ्याचं कॅल्क्युलेशन सांगा. शुभांगीताई. शुभांगिनी कुंभताई. माईक ऑन केला तर मला आवाज येईल. माईक ऑन केला तर मला आवाज येईल. शुभांगीताई. हम्म, 145. करून दाखवा. 29 5 जा 29 two fives are 100. म्हणजे तो 2 5 जा 100च्या 10. ऑर्डर जाईल हा 100. आणि 2 fives are 10 तो 100च्या ऑर्डर जाईल. आणि 9 fives are 45 तो डायरेक्ट अवेलेबल आहे. म्हणजे 145. सोपं होतं. लक्षात आलं. जस्ट चेक करतो. अर्चनाताई, 3 नंबरचं सांगा मला कॅल्क्युलेशन. काय काय आन्सर होतं? 304. सोपं होतं ना? सोपं होतं ना? नो प्रॉब्लेम. त्यानं रोहिणीताई, मला चौथ्याचं सांगा आन्सर. 4th 588. समजून सांगा 588 आम्हाला. हम्म, तर 8 7 जा 56. हम्म, तो 6 केला. हम्म, 5 आपल्या 100च्या रॉडवर गेला. आणि हम्म. 7 4 जा 28. तो 20 आणि 8 528. सॉरी 588. 88. तो 10च्या रॉडवर 80 आहे. हा, 88 588. ठीक आहे ना? जमलं तुम्हाला, तुम्ही एक्सप्लेन पण केलं. 588. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट मला दिसत आहेत लक्ष्मीताई. 5वाचा कॅल्क्युलेशन सांगा मला. 5th नंबरचा हो आन्सर. 333. पुन्हा परत आम्हाला करून दाखवा. पुन्हा परत. 37. करा. बोटं दाखवा मला 37चे. 27 37 काहीतरी. हा, 9 3 जा 63. 60 आणि 3. थांबा थांबा थांबा. काय लिहिलंय तुम्ही? कॅल्क्युलेशन काय केलंय 30 पा? 37 गुणिले मल्टिप्लिकेशन 9 लिहिले. 37 केला का तुम्ही? ठीक हा. आहे. 37 9 जा सर्वजण लिहा. ताई 37 हा. 9 जाचा आपल्याला करून दाखवतायत. हा, सांगा आता 37 9 जा. 9 3 जा 63. हा, नाही आता तुम्ही काय सांगितलं आम्हाला? नाही नाही सॉरी. 9 3 जा 27. हा, आणि नंतर 9 7 जा 63. हम्म. मग 60 and 33. सॉरी सर. तुमची Sorry, sir. कन्सेप्ट क्लिअर नाही. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. आता आपलं पहिलं कॅल्क्युलेशन 5 नंबरचं 33 9 जा होतं. ते जाऊ द्या. तुम्ही जे लिहिलं असेल ते आपण करून बघू. इकडे लक्ष द्या. लक्ष्मीताई. हा. 37 9 जा आपण असं म्हटलं होतं की 3 हा 10चा रॉड आहे आणि 9 हा युनिट आहे. 37 म्हणजे 3 हा 10चा रॉड आहे. म्हणून 3 9 जा 27. 270. या 27 ला काय म्हणतो आपण? 270. म्हणजेच 100 वर 2 डायरेक्ट गेला आणि 10 वर काय आला? 7 आला. हे बघा 27 7 आला. 27. आता पुन्हा 7 9 जा. इकडे लक्ष द्या. 7 9 जा करायचा आहे तुम्हाला. 7 9 जा काय करायचा आहे? 63 करायचा आहे तुम्हाला. 63. इथं 60 आहे का? नाही. नाही. आणि या 60 ला आपला फॉर्म्युला आहे -4 + 10. -4 + 10. -4 + 10. मग आता 100च्या रॉडवर काय झालं? 30 झालं. Very good. 330 आणि 3. हा, व्हेरी गुड. 333 हे तुमचं हे उत्तर आलं तुमचं 37 9 जाचं. आणि आपला ऍक्च्युली प्रश्न होता पूजाताई. तुम्ही काल शिकवलं त्या मेथडनी केलं. नाही, ठीक आहे ना. त्या मेथडने करा की या मेथडने करा. काही केलं तरी उत्तर एकच आलं पाहिजे. लेफ्ट कडनं राईट कडे जा का लाईट कडनं लेफ्ट कडे जा. पण बोटांवर Answers करण्यात ते बघा. मागं. नाही हा, लक्ष द्या. फक्त. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो की बोटांवर पण एक मेथड काहीतरी आपल्याला सेट करावी लागेल ना. हा. ती हो. मेथड सेट करून देतोय. आणि मुलांना पण आपलं. पूजाताई, आपण 5व्या नंबरचं घेतलं होतं 33 9 जा. त्याचं उत्तर सांगा.
सॉरी सर, मला हे काहीच म्हणजे खूप कन्फ्युजन होतंय त्याच्यात. मला एकदा तुम्ही म्हणजे परत ते बोर्ड ड्रॉ करून समजून सांगा ना. नाही म्हणजे ना, मला कळलं होतं तुम्ही त्याच्या कालच्या ऐका ना, क्लासमध्ये जे ऐका ना, सांगताय. ऐका ना. हे नाही बोर्ड बोर्ड ते अजिबात ड्रॉ करून दाखवायचं नाहीये. हे आता इमॅजिनेशन आणि बोटांवरच करायचं इकडे काही प्रॉब्लेम मी समजून सांगतो. अजून कोण स्वातीताई, स्वातीताई सांगा बरं आन्सर फिफ्थचं 33 जा. 290. हम्म 97. ओके. तुमचा आवाज कमी आला पण 297 तुम्ही सांगितलं उत्तर बरोबर. इकडे लक्ष द्या पूजाताई. पूजाताईंच्या निमित्ताने सांगतो. पूजाताई हे एक नवीन सर कॅल्क्युलेशन लिहा. ऐका, माझं अहो सर ऐका ना, आता समजून सांगतो. आता फक्त इथलं फक्त ओपन ठेवा. आता मी सांगतो. एक कुठलं पण एक कॅल्क्युलेशन घ्या. 74 6 जा लिहा. 74 6 जा. इकडे लक्ष द्या. ओके, इकडे लक्ष द्या पूजाताई. इकडे लक्ष द्या. लक्ष द्या आता काय सांगतोय. आता या केसमध्ये इकडे लक्ष द्या. 74 आपण 6 झालेला. आता 7 आणि 6 कडे मला बघायचंय फक्त. मी काय बोललो? बघायचंय फक्त बोललो. पुन्हा परत मी जसा विचार करतोय ना पूजात आहे तसा विचार करा. 7 आणि 6 कडे बघितल्याला काय दिसतंय तुम्हाला? तुम्हीच बोलायचं. माईक ऑन करा. 42. 42 दिसतोय. आणि मग आपण असं सांगितलं की याच्यामध्ये जो 2 आला 42 2 आला हा 10च्या रॉडवर पाहिजे. मग तुमचा 10चा रॉड कुठला हात आहे सांगा मला? लेफ्ट हँड आहे. आला लेफ्ट 2 हँड. आला. मग 4 कुठल्या रॉडवर गेला? 100च्या रॉडवर. व्हेरी गुड. इथपर्यंत समजलं? तर मी इथपर्यंत ते उलट अहो म्हणजे थांबा ना, अहो हो थांबा ना समज ताई, थांबा ना समज ताई, थांबा ना ताई. पूर्ण उलट समजलं. पुलटच करायचं. जोपर्यंत तुम्ही कन्फ्युज होत नाही तोपर्यंत तुमचं नुसतं मग रेग्युलर मॅथमॅटिक्स शिकून ब्रेन डेव्हलप हो नाही हो होत. लक्ष द्या जरा थोडस. 42 लक्षात आला तुम्हाला आता? 420 झाला. झाला. आता सिम्पल तुम्हाला 6 आणि 4 कडे बघा. काय उत्तर दिसतं तुम्हाला? 24. मग करा 24. 20 टेन्सच्या रॉडवर हम्म आणि 4 युनिट रॉडवर. हा मग सांगा आता उत्तर. आन्सर 444. आलं की नाही? आलं का? आलं की नाही? लिहा उत्तर देत आता. लिहा 444. ओके, काय हरकत नाही. अजून पुन्हा परत विचारून घेतो मी. हे बघा हे मला माहिती बोटांवरचं राहून गेलो. तुम्ही 2-3 क्लासेस बोललो काल परवा पण आपल्या बोलण्यात राहून गेलं. प्रियंकाताई समजलंय का? प्रियंकाताई समजलंय का? व्हेरी गुड. अर्चनाताई काही डाऊट नाहीये. स्वाती गांगुर्डे ताईंनी आन्सर सांगितलं. भाग्यश्रीताई समजलंय का? आलं का? व्हेरी गुड. लक्ष्मीताई तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली. कोमलताई समजलंय का? येस या नो प्लीज. मी 4 वेळा समजून सांगेल, मला काही प्रॉब्लेम नाही. मी 30 मिनिटं मीटिंग आहे म्हटल्यावर मी काही 30 मिनिटात क्लोज नाही करणार. 12 वाजले तरी चालूच राहील दडण. पण मला तुमचं समजलं पाहिजे. तुम्हाला कोमलताई आढावं तुम्ही अशा बसल्या की तुमचं मला तोंड पण दिसत नाही तुम्ही पण दिसत नाही. हा समजलं का? हा व्हेरी गुड. त्यांचा अंगठा दिसला मला आता. ठेंगा. ओके थँक्यू. आबोलीताई तुम्हाला समजलं का? समजलं. व्हेरी गुड. आता बाकीच्या ताईंनी कॅमेरे बंद ठेवल्यात म्हणजे त्यांना विचारायची काही गरज नाही. सायली ताई तुम्हाला समजलं का? व्हेरी गुड. त्यांनी पण ठेंगा सांग. व्हेरी गुड थँक्यू. आता इकडे लक्ष द्या सर्वजण. आता आपण आपला रिझल्ट बघून घेऊ. रिझल्ट कसा तयार होतो? हम्म, कोणी सांगेल का? हे दिसतंय का तुम्हाला? हे दिसतंय का? हे सीट दिसतंय का? दिसतंय हा ओके. दिसतंय. आता आज हो इकडे दिसतंय. हा हा प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या. आत्ता जे काय आपण सोडायला सुरुवात केली तर साधारण इथून आत्तापर्यंत किती जणांनी सोडवलं हे पण मला माहित नाही. कारण इथं थोडेसे लिमिटेशन आहे कारण हा गुगलचा रिझल्ट आहे. गुगल बाबाकडनं येणारा डायरेक्ट ऑटो जनरेटेड रिझल्ट आहे. पण पहिला जो पेपर दिलाय तो केदारे रुपाली ताईने दिलाय. 98 आहे. जस्ट आपण 1 बाय 1 बघू. त्याच्यानंतर कल्पना पेखले ताईंनी दिलाय. त्यांना 80 त्यांना घाई झाली होती म्हणून त्यांनी 80 मार्कवरच जो सोडवला त्याच्यात जमा केला त्यांनी. आणि या दोघं सिनियर ताई आहेत. त्याच्यानंतर त्यांचा कोड पण बघितला तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर आता आपल्या नवीन बॅचच्या आपल्या आत्ता बॅचच्या ज्या ताई आहेत त्या सिंग मनीषा ताई मुंबईहून आहेत. 240 कोड आहे त्यांचा. आत्ताच्या बॅचमध्ये ते सर्टिफिकेशन करतायत. त्यांना 100 आउट ऑफ 100 मार्क मिळाला
आणि त्यांनी सर्वात आधी म्हणजे 9:30 आपला पेपर चालू झाला. त्यांनी 9:56 म्हणजे 30 आणि 56 याच्यातलं जर अंतर बघितलं तर एक साधारण त्यांनी बरोबर 26 पेपर जमा केलेला आहे. योग्यता ते दिसतंय तुम्हाला सर्वांना? जसं अजून पुन्हा परत मी मोठं करून दाखवतो लागल्यास. पण मला ह्याला मोठं पण नाही करता येणार कारण गुगल बाबाचं असं मला अ, नाही करता नाही येणार. फक्त तेवढ्यापुरतं मोठं होईल ते. पेक्षा जे आहे तेच ठेवतो. प्लीज ओके. त्याच्यानंतर 2 नंबर आहे निकिता पगार. या पण सिनियर आधीच्या ताई आहेत. या व्हॅलिड नाही आहेत. फक्त या ताई सिंग ताईंनी आता दिला. त्याच्यानंतर जाधव लक्ष्मी ताईंनी दिला आहे त्याच्यानंतर पेपर. त्यांनी बरोबर 30 मिनिट आणि वरचे 4 सेकंद म्हणजे त्यांनी 30 मिनिट घेतले. त्यांना 100 आउट ऑफ 100 आहेत. त्याच्यानंतर सुषमा गावले ताईंनी दिला आहे पेपर. त्याच्यानंतर ऋतुजा घोणे, ऋतुजा आहे आपली, तिने 96 मार्क तिने दिला आहे. त्याच्यानंतर रोहिणीताई बच्छाव यांनी दिला आहे. त्याच्यानंतर पूजा गवांदे या पण आपल्या नवीन बॅचच्या ताई आहेत, यांनी दिला. त्याच्यानंतर भाग्यश्री ताईंनी दिला पेपर. त्याच्यानंतर रुपाली राणेताई या सिनियर बॅचच्या आहेत, पण त्यांनी देऊन बघितला. त्याच्यानंतर योगिता जाधवताई मालेगाव, योगिता ताई आता आपल्या रेग्युलर बॅचच्या आहेत नवीन, त्यांनी दिला. त्याच्यानंतर गांगुर्डे स्वातीताई या सिनियर ताई आहेत, पण यांची एक्झाम बाकी होती म्हणून त्यांनी दिला पेपर. त्या आता या बॅचमध्ये ते सर्टिफिकेशन करतायत. त्याच्यानंतर कदमताईंनी दिला. त्याच्यानंतर जगदाळे ताई अनुजा नी दिला. त्याच्यानंतर पाटील रोशनीताई या ऑलरेडी सिनियर ताई आहेत, पण त्यांनी पुन्हा परत देऊन बघितला. त्याच्यानंतर एक कोणीतरी अबॅकस ताई आहेत, त्यांना नाव 224 नंबरच्या त्या ताई आहेत, सिनियर आहेत, मला माहित नाही. अबॅकस नाव लिहिलं त्यांनी स्वतःचं, पण त्यांनी देऊन बघितला. त्याच्यानंतर पाटील गीतांजली या आत्ताच्या बॅचच्या ताई आहेत, त्यांनी दिला. पठाडे ताईंनी दिला मालेगाव. त्याच्यानंतर वाघमोडे ताई कोकण. त्याच्यानंतर आव्हाड शीतलताई सातपूर. त्याच्यानंतर हर्षदा पाटील ताई सिनियर ताई आहेत, पण त्या आत्ता सर्टिफिकेशनसाठी एक्झाम देत आहेत सुरत. त्याच्यानंतर कासारताईंचं मला लोकेशन सांगता नाही येणार, मला वाटतं नाशिकच्या का कुठल्या तरी आहेत त्या कासारताई, त्यांनी आता नवीन बॅचच्या आहेत. त्याच्यानंतर जडकर ताई यांचं पण लोकेशन नाही सांगता येणार, पण मला वाटतं पुणे किंवा मुंबई काहीतरी आहे, त्यांनी आता दिला. त्याच्यानंतर पुर्णे अंकिता या पण नवीन बॅचच्या ताई आहेत नाशिक, त्यांनी दिला. शुभांगी निकुमताई हिरावाडी, त्यांनी आता दिला. जगताप प्रियंकाताई मला वाटतं कोकण या पण आत्ताच्या बॅचच्या ताई आहेत, यांनी पण आता देऊन दिला. त्याच्यानंतर सोनवणे अबोली आत्ताच्या बॅचच्या ताई आहेत, यांनी केला. आणि नागरगोजे सुनीता ताईंनी पण दिला. त्याच्यानंतर देशमुख अंबिका आपल्या ध्रुवनगरच्या ताई आहेत, त्यांनी पण दिला पेपर. अर्चना ताईंनी दिला आत्ता एवढ्यात काहीतरी साधारण त्यांनी 10:42 जमा केला, त्यांचा चालूच होता वाटतं पेपर. त्याच्यानंतर 10:46 रुपाली राणेताईंनी दिला. त्याच्यानंतर एवढ्यात आत्ता आपण बोलत होतो रिझल्ट बद्दल, स्नेहल सर मी भालेराव. डबल केला सर. ओके ओके, ठीक आहे ना, काय हरकत नाही ना, हॅलो नो प्रॉब्लेम, ठीक आहे सर ना. ऐका ना, पण हा पहिल्यांदा मला 98 भेटले, पण काय चुकलं ते मला दिसलंच नाही, मी चेक केलं तर म्हणून मी रिपीट परत घेतला. ठीक आहे ना. त्याच्यानंतर स्नेहल भालेराव वाघताईंनी दिला. अजून मला वाटतं अर्ध्या ताई बाकी आहेत, हे मी स्टॉप करतो. ओके ना. गुगल बाबाचं तुम्ही तिकडनं बटन दाबलं, इतकं सोपं काम आहे की इकडे लगेच ॲटो रिझल्ट जनरेट होतो. छान सिस्टम असते. त्याचा तुम्ही कधी जमा करतायत, किती मार्क्स मिळाले, काय कुठल्या प्रश्नाचं काय उत्तर दिलंय तुम्ही, हे सर्व त्याच्यात कळतं. म्हणजे तुम्ही करेक्ट उत्तर दिलंय की रॉंग दिलंय, सर्व त्याच्यामध्ये ॲटो जनरेट होतं. पण एवढा काही आता वेळ नसतो आपल्याला बघायला, कारण ॲटो ते स्कोरिंग पण करतं. सिस्टम सेट केलेली असते ऑनलाईन, म्हणून तुम्ही त्याच्यात एन्जॉय पण करतात. मुलांना पण इकडे लक्ष द्या. या निमित्ताने मुद्दाम सांगतो मी, सर्वांसाठी मला कधी कधी मी पण मिस करतो काही गोष्टी, मला वेळ कमी पडतो म्हणून मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, मी जे ग्रुपमध्ये सर्वांसाठी महत्त्वाचं पाठवतो ते कुठंतरी सेव्ह करून ठेवायला शिका. फॉर एक्झाम्पल, आपण विद्यार्थ्यांना 2 पद्धतीच्या एक्झाम देतो. एक, तुम्ही बुक मागवल्यानंतर त्याच्यात एक हार्ड कॉपीचा एक पेपर पाठवतो मी, आणि तुम्ही मागितलं
तर माझ्याकडे एक सॉफ्ट ऑनलाईन पण पेपर सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. म्हणजेच ऑफलाईन आणि ऑनलाईन जरूर मुलांना दोघं परीक्षा देऊ द्या, दोघांची सवय होऊ द्या. त्यांना नेमकं प्रॅक्टिस होते. वेगवेगळे पेपर आहेत, दोघं पेपर वेगवेगळे आहेत आणि छानपैकी मुलांना स्वतःला लक्षात येतं की 100 आउट ऑफ मला किती स्कोअर मिळतोय आणि मुलं खूप सारा एन्जॉय करतात. माझ्याकडे तुम्ही जेवढे विद्यार्थ्यांना शिकवाल त्या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन एक्झामचे लिंक आहेत. म्हणजे झिरोची आहे, ज्युनियर, सिनियर, B1, B2, M1, M2, ॲडव्हान्स जे काय आहेत ते आहेत. म्हणून जेव्हा तुम्हाला वाटलं की मी आता मुलांची एक्झाम घेते, माझ्या मुलांचे 3 महिने झाले एक्झाम घेते, तेव्हा माझ्याकडनं जरूर त्या लिंक मागवून घ्या. मी कोणीतरी एका ताईंनी मागितल्या तर मी सर्व लिंक एकाच वेळेस टाकून देईल. मग मात्र त्या सर्व लिंक कॉपी करून कुठेतरी साहेबांच्या फोनवर ट्रान्सफर करून त्याच्या खाली लिहून ठेवा की यावरील लिस्ट सर्व L0, सिनियर, ज्युनियर, B1, B2, M1, M2 च्या लिंक आहेत. म्हणजे तुम्हाला त्या लिंक कुठेतरी सापडतील आणि पुन्हा परत मुलांना पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा तुमचे मुलं देतील परीक्षा, तेव्हा तेव्हा त्या तुम्हाला फॉरवर्ड करता येतील. नाहीतर पुन्हा परत काय होतं, मी कुठेतरी बाहेर असतो, कुठेतरी मी माझ्या रनिंग प्रोग्राममध्ये असतो आणि मग ताई लोक ऐन वेळेस म्हणतात की सर मला आत्ता 5 वाजता एक्झाम द्यायची होती, देतात का लिंक? आणि त्यावेळेस सिच्युएशन अशी असते की मी थोडंसं नॉन रिचेबल असतो, असं होऊ शकतं. म्हणून मी सुद्धा आज योग्यताताई सकाळी 7:30 पासून घरातून निघालो तर 7:30लाच घरी आलो. आजचा 12 तासाचा बाहेर होतो. म्हणजे ठीक आहे, त्यातला थोडासा मध्ये मला 1-2 तास वेळ होता. मी आज रुपाली मॅडमकडे जेवलो आणि त्याच्यानंतर पुन्हा परत एका ताईंकडे गेलो पाथर्डी फाट्याला. पुन्हा परत कालिका माताला आलो. आज मुलांची कॉम्पिटिशन होती नाही आपल्या राजश्री ताईंचे 175 मुलं होते त्यांचे. त्यातल्या 100 मुलांचंच त्यांना सर्टिफिकेशन द्यायचं होतं 2 ग्रामपंचायतमध्ये. त्याच्यामुळे मी सकाळीच उठलो आणि सकाळीच त्यांच्याकडे गेलो आणि निश्चित त्यांनी खूप मेहनत केली होती समर व्हॅकेशनमध्ये. म्हणून त्यांना एक पाठबळ म्हणून किंवा भाऊ म्हणून आपण उभं राहणं गरजेचं होतं. बोलवलं कौतुकाने तर जावं लागतं. म्हणून त्यांना थोडंसं त्यांच्या सर्व 100 विद्यार्थ्यांच्या 2 ग्रामपंचायत लेवलला त्यांनी खूप सुंदर शिकवलंय मुलांना. तर त्यांचं पण ते बघणं गरजेचं होतं. त्या मुलांना नेमकं काय येतं आणि पालकांशी पण संवाद साधणं गरजेचा होता, की नेमकं तुमची मुलं काय शिकले, कसे शिकले आणि का शिकायचं? हे त्यांना माझ्या तोंडून ऐकायचं होतं म्हणून जावं लागलं. सांगण्याचा उद्देश असा आहे, की प्री प्लॅन केला तर मला सर्वीकडे मला पण आनंद वाटतो जायला. पण थोडंसं प्लॅनिंग केलं तर शक्य होतं म्हणून थोडीशी कधी-कधी माझी धावपळ होते. म्हणून माझ्यावर भाग्यश्रीताई नाराज आहे. त्यांना बॅनर बनवून दिलं नाही मी अजून. बनवतो आता. ओके. सो ओके. सो पुन्हा परत एक या रेकॉर्डिंग सुरू आहे. पुन्हा परत क्लिअर करतो. 20 तारीख मला वाटतं बुधवार. सर्वजण लक्ष द्या. 20 तारीख म्हणजे अजून बुधवार म्हणजे आज रविवार आहे. उद्या सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार आपल्याकडे 4 दिवस आहेत. तर माझ्यासाठी पण एक काहीतरी टाइमलाईन आहे कारण मला पण तुमच्या सर्वांच्या सबमिशन आल्यानंतर मी तुमच्या सर्टिफिकेट आणि पुढची ऑर्डर देणार आहे. तुम्ही सबमिशन केलं नाही तर मी तुमच्या सर्टिफिकेट कारण मला पुन्हा परत सर्व गोष्टी मला वेळेच्या आत करायच्या आहेत. अजून काही डाटा पण मला तुम्हाला उद्या परवा मागवायचा आहे. मी ते सांगेल तुम्हाला ग्रुपमध्ये त्याप्रमाणे मागवेल किंवा मी तुम्हाला पर्सनल मेसेज करेल. तर जो जो मला डाटा हवा आहे तुम्ही मागवत राहील. तुम्ही फक्त त्याप्रमाणे वाचून थोडासा स्ट्रॉंग रिस्पॉन्स करा. उद्या आपण मल्टिप्लिकेशन पुढचा जो पार्ट आहे उद्या 900 पर्यंतचे टेबल नंतर आपण पुन्हा परत 9999 चे पण टेबल ही आपण कन्सेप्ट उद्या क्लिअर करून घेऊ. ओके. आपण 9 पर्यंतचे टेबल पण बनवायचं शिकलोय. नाही शिकलोय असं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी +4 +4 +4 ॲडिशन मेथडने सांगितलं होतं. पण मल्टिप्लिकेशन मेथडने टेबल हे अर्चनाताई पाठच पाहिजे मी असं सांगितलं होतं. आणि मग त्याच्यासाठी सांगितलं होतं की बोथ हँड रायटिंग. बालवाडीतला जरी मुलगा तुमच्याकडे आला तरी त्याला असा रगडून काढा की त्याचे 20 पर्यंत जर टेबल पाठ झाले तर त्याचे आई वडील बिचारे ना तुम्हाला तुम्ही रिटायर होईपर्यंत तुमचं नाव काढतील की अशा एक टीचर होत्या की त्यांच्याकडे मी बच्चूला पाठवलं होतं. त्या बच्चूचे डायरेक्ट 20 पर्यंत टेबल पाठ करून घेतले होते आणि इट इज अ नीड कारण हे गरज आहे. कारण जर टेबल असतील तर मॅथमॅटिक मधलं खूप ओझं कमी होऊन जातं. म्हणजे जेवढा टेबलचा स्ट्रॉंग कारण एक पुन्हा परत सांगतो अबॅकस मध्ये व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेबल? टेबल मीन्स रिपीटेड ॲडिशन. रिपीटेड ॲडिशन.
आणि डिव्हिजन्स मीन रिपीटेड सबस्ट्रॅक्शन. सोपं सिस्टम आहे, व्हिज्युअलायझेशन सिस्टम आहे. छानपैकी या आठवड्याचा टास्क असेल, आपल्याला वेळ आली तर कदाचित आपण डिव्हिजन पर्यंत पोहोचू. म्हणजे कोणाची तक्रार राहणार नाही की ॲडव्हान्स लेवलचा आम्हाला ट्रेनिंगचा होईल की नाही होईल, येईल की नाही येईल. मग पुढचा आठवडा पुन्हा